जय श्री कृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण इकडे संत्र्याची बर्फी करणार आहोत. तर चला आपण पूर्ण रेसिपी पाहूया कशा पद्धतीने केली आहे ती. चला तर रेसिपीला सुरुवात करू. तर इकडे ताटामध्ये संत्र्याची बर्फी तयार आहे. आमचा कृषूबाळ हातामध्ये डिश घेऊन बसलेला आहे. त्याचा मस्त फोटो काढलेला आहे. छान मस्त त्याला आवडतं असं शूट करायला. तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया. तर ही अर्धा किलो फ्रेश संत्री घेतलेली आहेत. एकदम ताजी आहेत. ती सोलून त्याचा वरचा पापुद्रा आणि बी काढून गर घेतलेला आहे. तर असा हा 1 वाटी गर झालेला आहे. मोठी 1 वाटी गर झालेला आहे. त्याच्यानंतर हे डेसिकेटेड कोकोनट आहे अर्धी वाटी. दूध पावडर घेतली आहे अर्धी वाटी आणि पाव वाटी साखर घेतलेली आहे. साखर एकदम कमी घेतली आहे. आणि 2 मोठे चमचे तूप घेतलेलं आहे आणि थोडासा फूड कलर घेतलेला आहे आणि मगज बी घेतलेले आहेत वरती डेकोरेशनसाठी. तर हे एवढं आपण साहित्य घेतलेलं आहे. चला तर आपण कृतीला सुरुवात करूया. तर इकडे मोठ्या बाउलमध्ये हे गर टाकून घ्यायचे आणि हाताने छान कुस्करायचे, स्मॅश करायचे. ते एकदम स्मॅश होतात कारण त्याच्यावरचा तो पापुद्रा पण काढलेला आहे. बी आणि पापुद्रा काढून घ्यायचा. एखाद्या वेळेस पापुद्रा राहिला तरी चालेल, पण बी राहायला नको कारण दाताखाली आलं तर कडवटपणा येईल, म्हणून ही काळजी घ्यायची. तशा प्रकारे हाताने छान स्मॅश करून घ्यायचं. तर ह्या सीझनमध्ये संत्री भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात आणि एकदम ताजी आंबट गोड अशी संत्री मिळतात. तर आता हा गर छान स्मॅश करून झाला आहे. गॅस चालू केला आणि कढई त्याच्यावरती गरम करायला ठेवली आहे. त्याच्या अगोदर एक ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं. म्हणजे काय होईल की आपलं पूर्वतयारी मिश्रण तयार झालं की ताटामध्ये काढून एकसारखं थापून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग त्याच्या वड्या पाडल्या जातील. अशा प्रकारे ताटाला तूप लावून घ्यायचं. तर आता कढईमध्ये एक मोठा चमचा आपण तूप टाकून घेणार. तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये गर टाकून घ्यायचा. हा मीडियम गॅसवरती 5 ते 7 मिनटं छान परतून घ्यायचा. त्यामुळे त्याच्यातलं पाणी किंवा छान गर शिजला जातो आणि पाणी कमी होतं. छान बघा शिजतोय गर. घट्टपणा येत आहे त्याला. या स्टेपला त्याच्यामध्ये साखर टाकायची. आता साखरेचं पण पाणी होणार. कलर पण टाकून घेतला. तर ते पाणी छान आटू द्यायचं. त्याचा पाक होऊ द्यायचा. हे परत 5 मिनटं छान शिजवून घ्यायचं. त्याच्यानंतर डेसिकेटेड कोकोनट ते पण टाकून छान मिक्स करून घ्यायचं. आणि ही दूध पावडर टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं.
तर अशा प्रकारे छान मिश्रण होत आहे बघा, मस्त. आता थोडंसं उरलेलं जे 1 चमचा तूप आहे ते पण टाकून घ्यायचं, त्यामुळे बर्फीला छान चमक येणार. वाह, सुंदर झालेला आहे गोळा. मिश्रण एकदम एकजीव झालेलं आहे. तर याला एकूण आता 15 मिनटं झाली आहेत या स्टेपला येईपर्यंत. तर अगदी परफेक्ट मिश्रण झालेलं आहे. छान आता वडी थापण्या एवढा छान घट्टसर गोळा झालेला आहे. तुम्हाला याच्यात वेलची पूड टाकायची असेल तर टाकू शकता. मी टाकलेली नाही आहे, कारण मला संत्रीचा ओरिजिनल फ्लेवर पाहिजे म्हणून मी वेलची पूड टाकलेली नाही आहे. तर आता हे मिश्रण ताटामध्ये काढून घेणार आणि एकसारखं थापून घ्यायचं. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर अशा प्रकारे हे सगळं मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. तर आता गरमच आहे, तर त्याला कलत्यानेच एकसारखं करायचं आणि एखादी वाटी वगैरे घेऊन मग त्याला पसरून घेणार, थापून घेणार. तर बघा, छान घट्टसर असं झालेलं आहे, मस्त. वा, फूड कलर अगदी मी थोडासा टाकला आहे. तुम्हाला जास्त हवा असेल तर टाकू शकता, त्यामुळे एकदम डार्क कलर येणार. तर अशा प्रकारे छान एकसारखी साधारण 1 इंचाची लेयर बनवायची, त्यामुळे वड्या सुंदर निघतील. छान एकसारखी थापून घेतली आहे. आता हाताने मी त्याला थोडासा आकार देणार. सुंदर. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नक्कीच तुम्हाला आवडेल आणि अशा प्रकारे तुम्ही करून पहा, मला कमेंट्स करा. थोडासा मी त्याला चौकोनी आकार देण्याचा प्रयत्न करत आहे. वा, सुंदर झाली आहे. मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे. त्याच्यावरती आपण हे मगज बी थोडेसे पसरून डेकोरेशन करूया. वा, सुंदर दिसत आहे. आणि ही वडी चवीला खूप छान लागते, आंबट गोड, तोंडाला पाणी सुटते. अशा पद्धतीने खूप सुंदर होते. तर आता ह्याला मी एक अर्धा ते पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवणार सेट होण्यासाठी. तुम्ही बाहेर ठेवलं तरी चालेल, बाहेर थोडा वेळ लागतो. तर मी साधारण पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण ह्या वड्या कट करून घेणार. तर आता फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे. तर आता फ्रीजमधून बाहेर काढलं बघा पाऊण तासाने, तर अशा प्रकारे घट्ट झालेलं आहे. तर आता आपण इथे सुरीच्या मदतीने, चाकूच्या मदतीने त्याच्या वड्या पाडूया. चौकोनीच वड्या काढणार. छान पडतायत वड्या.
मस्त. हे बघा, एक तुम्हाला काढून दाखवते. वा, सुंदर, मस्त, खूपच छान झालेले आहेत. तर अशा पद्धतीने सगळ्या वड्या मी दुसऱ्या डिशमध्ये काढून घेणार. तर आता आमचा क्रिशू पण आला आहे बघा. वा, मस्त क्रिशू डिश घेऊन बसलेला आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.